नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेतीपूरक उद्योगातली श्रीमंती उलगडत असतो आणि या सगळ्या प्रवाहात येणाऱ्या नवनवीन उद्योजकांशी आपण संवाद साधत असतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्यासोबत स्टुडिओत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. स्वागत आपलं. खरं तर ज्या पद्धतीनं ही श्रीमंती असेल किंवा सुवर्ण कोकणच्या नावाबद्दल आपण नेहमी म्हणायचो की या सगळ्या कक्षा ओलांडून महाराष्ट्राच्या अगदी टप्प्याटप्प्यात राज्याच्या शेवटच्या कोणापर्यंत आपण जाऊन पोहोचलं पाहिजे आणि तीच घोडदौड आता सुरू झालेली आहे. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आज जरी 31 मेची तारीख असली तरी 5 जूनला अमरावती आणि अहमदनगर या दोन टोकांवर अशा पद्धतीच्या कार्यशाळा होत आहेत. एवढा लांब पल्ला आणि हा सगळा वर्षाचा प्रवास कसं वाटतं? नक्की ऋषी, खूप बरं वाटतं या लोकांना सर्वांना भेटायला, शेतकऱ्यांना. कारण सुरुवातीला काय असायचं की आपण मुंबईत किंवा कोकणात अशी एखादीच कार्यशाळा महिन्या 2 महिन्यातून एकदा घ्यायचं आणि प्रचंड संख्येने लोक यायचे. म्हणजे तुम्ही जर ओरोसला बघितलं तर हजारोच्या संख्येने लोक यायचे. म्हणजे 2 दिवसाची कार्यशाळा असताना राहायचं कुठे माहित नाही, खायला काय भेटणार माहित नाही, तरी सुद्धा प्रचंड संख्येने लोक विदर्भातून, मराठवाड्यातून, खानदेशातून, संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून लोक यायचे. आणि तेव्हा कुठेतरी वाटायचं की खूप गरज आहे अशा प्रशिक्षणाच्या, अशा गोष्टींची, मार्गदर्शनाची. परंतु आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे आणि हाच ध्यास घेऊन येतो. सगळे शिलेदार सोबतीला भेटले. मुख्यतः निकेत आहे, शैलेश आहे, खूप लोकांची नावं घेतील. प्रशांत आहे, विश्वास गौडूर आहेत, लता पाटील आहेत, असंख्य महिला शिलेदार आहेत. सगळ्यांनी एक ध्यास घेतला की नाही, आपण हे चांगलं कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं. कारण आजपर्यंत जेवढी लोक कार्यशाळेत आल्यात प्रत्येकाने आपले काही ना काही उद्योजक चालू केले आणि प्रत्येक जण शिलेदार बनून स्वतःबरोबर इतरांनाही मोठं करण्यासाठी धडपडतोय आणि ह्या गोष्टी महाराष्ट्राच्या घराघरात पोचल्या पाहिजेत. आणि म्हणून हा सगळा जो अश्वमेधचा यज्ञ आहे तो चालू केला. आणि आज आम्ही प्रथमच म्हणजे 5 तारखेला रविवारी येणाऱ्या अमरावती आणि नगरला, अहमदनगरला आम्ही जातोय आणि प्रचंड उत्सुकता आहे आम्हालाही आणि तिकडच्या लोकांना. कारण आजवर असंख्य फोन आले, अक्षरशः लोक वाटच बघत होते. काही दिवसांनी पेरणीची कामं चालू होतील आणि त्याच्या अगोदर नक्की कोणती पिकं लावावी, नगदी पिकं कोणती असावी, प्रत्येक पिकामध्ये आंतरपिकं घेण्यासाठी नक्की मुख्य उत्पादनामध्ये अंतर किती असलं पाहिजे, कशा पद्धतीतले खड्डे मारले पाहिजेत, कोणती पिकं घेतली पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी तर आम्ही अहमदनगर आणि अमरावतीला सांगणारच आहोत. पण त्याचबरोबर शेतीपूरक जे व्यवसाय आहेत, मुख्यतः शेळी पालन आणि देशी गाईचं संवर्धन किंवा कुक्कुटपालन, ह्या विषयावर आम्ही मुख्यतः तिथे बोलणार आहोत. कारण ऋषी, एवढी प्रचंड श्रीमंती शेळी पालनामध्ये दडली आहेत, देशी गाईच्या शेण आणि गोमूत्रातून दडले आहेत किंवा कुक्कुटपालनात दडले ना, ती सांगता येणं अशक्य आहे. कारण एकतर मराठवाडा किंवा विदर्भ या दोन्हीकडे पावसाची अनियमितता म्हणजे दुष्काळाचं एक ग्रहण लागलंय. नक्की कधी पाऊस पडेल न पडेल माहिती नाही. मग कमी पाण्यामध्ये, कमी श्रमामध्ये कसं आपण शाश्वत उत्पन्न कमवू, कसं आपण लाखो रुपये आपणही उद्योजक म्हणून कमवू, यासाठी लोक प्रयत्नशील असतात. त्यांच्या प्रयत्नात जराही कमतरता नाही. जिद्दही त्याची तेवढीच वाखाणण्याजोगी आहे. गरज आहे त्यांना एक शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यासाठी. असं नाही की आपण काहीतरी नवीन देतोय. नक्कीच शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्याची गरज आहे. हा शब्द आपण वारंवार वापरतो. खरं तर प्रशिक्षण काय आपण पहिल्यांदाच देत नाही आहोत. या अगोदरही महाराष्ट्र सरकारची, राज्य सरकारची दर जून महिन्यात, दर मे महिन्यात अशा प्रकारच्या कार्यशाळा किंवा त्यांचा शासकीय प्रशिक्षणाचा एक शासकीय कार्यक्रम उरकला जात होता. त्यात फक्त सरकारी योजना, खताची माहिती, बियाणांची माहिती सगळी दिली जायची, पण एक हवा तसा फायदा मिळत नव्हता. श्रीमंतीची गणितं जेवढ्या पद्धतीनं सांगण्यात अपेक्षित होती ती येत नव्हती. इथं ते त्याच्या नेमका उलट चित्र का दिसतं? इथे तडफड आहे आणि तिथे प्रोसिजर होती की डिपार्टमेंटला एक अमेंड दिली की या शेतकऱ्यांना हे प्रशिक्षण द्यायचं. प्रशिक्षण दिलं झालं, प्रशिक्षणाचा फायदा होतो नाही होतं, लोक त्याच्यातून उभे राहतात नाही होतं, त्याच्याशी काही घेणं नाही. आम्हाला फक्त आमचं टार्गेट पुरं करायचं. सुवर्ण कोकणमध्ये तसं नाही. सुवर्ण कोकणमध्ये तळप आहे. इकडच्या शिलेदारांची, इकडच्या मार्गदर्शकांची आतमधून आंतरिक तळमळ आहे. एक प्रबळ शक्ती असते की मला जे उमगलं, मला जी श्रीमंती साध्य झाली या धंद्यातीने, ही श्रीमंती माझ्या विदर्भातल्या लोकांसाठी का नाही, ही श्रीमंती माझ्या मराठवाड्यातल्या लोकांसाठी काय नाही. ही तडफड जी असते ना, ती खूप परिणामकारक ठरते. तसे आम्ही एका वेगळ्या तडफेने तिथे जातो. आम्हाला तिथून काही नको असतं. तुम्ही या, शिका, शिकल्यानंतर तुमचे कमवलेले पैसे तुमच्याचकडे ठेवा. एकही रुपयाचं डोनेशन किंवा देणगी तुम्हाला सुवर्ण कोकणला देण्याची गरज नाही.
असंही नाहीये की तुम्ही इथे आल्यानंतर उद्या तुम्ही 2 गांना पाठवायचं, 4 पाठवायचं, अशी काही मल्टी लेव्हल मार्केटिंग सुद्धा नाहीये. अच्छा, दुसरी गोष्ट, सुवर्ण कोकण ही कोणत्या पक्षाची किंवा कोणत्याही पुढाऱ्यांची चळवळ नाही, तर ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेली चळवळ आहे. इथे प्रत्येक जण हे निस्वार्थ भावनेने काम करतो. इथे संस्काराची शिकवण आहे. इथे नुसती पैशाची श्रीमंत नाही, तर संस्काराचीही श्रीमंती आहे ऋषी. आणि त्यामुळे सुवर्ण कोकणचं वेगळेपण ठळकपण दिसतं. नेमकं हे जसं वेगळेपण आहे ना, तसं सगळ्यात महत्वाचं वेगळेपण म्हणजे पैसा कष्टानं मिळवणारा माणूस प्रामाणिकपणे या व्यासपीठावर माझ्या समोर येतो आणि सांगतो की ही याची मेथड आहे, तुम्ही माझ्यासोबत या. खरं तर हे युग कलियुगाचं आहे. कोणाला आपले आर्थिक सिक्रेट सांगायचे नसतात, तरी पण हा पॅटर्न तुम्ही वापरा असं बिनदिक्कतपणे माणसं सांगतात आणि माझ्यासोबत तुम्ही या. खरं तर त्यांची काही ती शाखा नसते, त्या प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व असतं. माणसांमध्ये आधी वैचारिक ही श्रीमंती नेमकी येते कशी? कसं आहे ऋषी, युगं बदलली पण माणसाच्या शरीरातलं रक्त नाही बदललं. आणि आमच्या मराठी माणसांचं जे रक्त आहे किंवा जो स्वभाव आहे तो अजूनही बदलला नाही. तीच प्रामाणिकता, तीच विश्वासार्हता आणि तीच जिद्द आजही मराठी माणसांमध्ये तशीच कायम आहे. फक्त ह्यावर थोडीशी मरगळ आली होती. थोडंसं लोकांनी जाणून बुजून काही ना काही मनीच्या स्वरूपात बदनाम केलं होतं. कोणी यांना कोंबड्यांची उपमा दिली, कोणी यांना खेकड्याची उपमा दिली, पण वास्तविक तसं नव्हतं. प्रत्येक मनुष्य दुसऱ्याचा उत्कर्ष साधत होता, समजत होता, परंतु तो दाखवत नव्हता. आजही आमच्याकडे तीच संस्कृती. आजही आमच्याकडे आईला आणि गाईला मायच म्हटलं जातं. आजही आमच्या पत्नीला मराठे सगळे गृहलक्ष्मीचाच दर्जा देतात. आजही आमच्या बहिणीबद्दल, आमच्या मुलांबद्दल तेवढीच तडप आहे. गरज वेगळं पण काय होतं माहिती ऋषी, की आम्ही फक्त ते दाखवत गेलो. आम्ही इथे लोकांशी संवाद साधत होतो. कधी त्यांना शिकवायला गेलो नव्हतं, कधी त्यांना मार्गदर्शन करायला गेलो नव्हतो. आणि हळूवारपणे ह्या गोष्टी सगळ्या घडत गेल्या. लोकांना त्यावर विश्वास बसत गेला. जर मी माझी श्रीमंती, माझ्या श्रीमंतीची रहस्य इतरांना उलगडून टाकली तर मी मोठा होत आहे, मला त्याबरोबर विश्वासार्हता भेटते, मला मार्केट भेटते, माझ्या उत्पादनाला वाव होतोय. ही गोष्ट हळूहळू का होणार लोकांमध्ये एक रुजत गेली. आणि त्याचा फायदा असा झाला की लोक आपलं कामधंदा सोडून, म्हणजे जे मार्गदर्शक आमच्या उद्या आता अमरावती किंवा नगरच्या कार्यशाळेत, हे मार्गदर्शक म्हणजे नक्की कोण? तर ज्यांनी शून्यातून हा व्यवसाय चालू केला, ज्यांनी ह्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कितीतरी वर्ष तपश्चर्या केली, ज्यांना असंख्य अडचणी आल्या आणि त्या अडचणीवर मात करून जे यशस्वी झाले, ते उद्या आपल्या यशाची रहस्य तिकडे सांगायला जातात. त्यांना आलेल्या अडचणीत त्यांनी कशी वाट काढली, कसे उपाय योजले, ते उपाय ते त्यांना सांगायला जातात. का? तर उद्या अमरावती किंवा मराठवाड्यातल्या लोकांना त्या अडचणींना सामोरं जाता येता कामा नये. अडचणी ह्यांनाही येतील, पण त्या अडचणीचा जो परिणाम तो शून्य व्हावा, त्याचे उपाय आपल्याला लवकर माहिती असायला हवे. तर त्यामुळे मिळणारी जी श्रीमंती असते ती शाश्वत होते. आणि म्हणूनच सुवर्ण कोकणच्या कार्यशाळेला आणि इतर सरकारी किंवा इतर लोकांच्या कार्यशाळांमध्ये हा जो फरक आहे तो ठळकपणे जाणवतो. नक्कीच याच फरकासंदर्भात आपण जेव्हा बोलतो तेव्हा ठळकपणे दिसतात ती म्हणजे इथल्या माणसांमध्ये पुन्हा एकदा नव्यानं मातीकडे जाण्याची निर्माण झालेली उमेद. ही उमेद त्यांना कशा पद्धतीने श्रीमंत बनवते? कसं आहे ऋषी, की आपण कुठेही असतो, आपल्या मातेशी, आपल्या जमिनीशी नाळ तुटलेली नसते. आणि त्याच्यामुळे ना प्रत्येकाचं मन तिथे मातीकडे जातच असतं. पण काही लोकांचं 40 नंतर जात होतं, काही लोकांचं 50 नंतर जात होतं, की माझं गाव, माझी माती. परंतु जेव्हा त्या मातीतून लक्ष्मी खुणावायला लागली ना, त्यावेळेस मात्र आपलं मन आता लवकर 25व्या वर्षी 30व्या वर्षी वळगलंय. आणि मला माझ्या महानगरांमध्ये किंवा मुंबई किंवा इतर शहरांमध्ये धावपळ करून 10-20 हजार कमवायचे आहेत किंवा त्या EMIचेच ताळमेळ घालायचा आहे. पण ती श्रीमंती, तेवढाच पैसा, उलट मी तर म्हणून त्यापेक्षा काही पटीने जास्त पैसा माझ्या मातीमध्ये, माझ्या सभोवतालच्या अंगणामध्ये आहे, हे जेव्हा समजू लागला तेव्हा प्रत्येकाला शेती आणि शेतीपूरक धंद्यातली आवड आणि उमेद ही नव्याने तयार झाली. शेती आणि शेतीपूरक उद्योगातली ही आवड, ही तळमळ खऱ्या अर्थानं श्रीमंतीत कशा पद्धतीनं परावर्तित हे जेव्हा आपल्याला कळतं त्यामुळे आपण प्रामाणिकपणे केवळ एकटेच न त्या व्यवसायात जाता आपण सगळे मिळून जातो. आणि नेमकी हीच तळमळ, ही जाणीव, हेच सगळे प्रामाणिक प्रयत्न आपण आता अमरावती आणि अहमदनगरसाठी करतोय. 5 जून या एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या ठिकाणी या कार्यशाळा होत आहेत. या कार्यशाळेत प्रवेश घ्यायचा असेल, सहभाग घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. खरं तर खूप छोटे छोटे उद्योग असतात आणि त्या उद्योगातली आपण श्रीमंती समजून घेत नाही. कुक्कुटपालनचा संदर्भ आपल्याकडे आला.
आपल्याकडे तसे कुक्कुटपालन या एका प्रकारातली वेगवेगळी उदाहरणं आहेत आणि प्रत्येक गणित ही श्रीमंतीकडे आहे. त्या उदाहरणातलं त्यांची अनुभवाची श्रीमंती कशी सांगाल? ऋषी, कुक्कुटपालन हा विषय मला खूप आवडीचा आहे, म्हणजे एकदम मनाच्या एकदम हृदयाच्या जवळ आहे. याचं कारण असं ना की ज्या पद्धतीत आत्महत्या आज विदर्भात, मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात घडतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि मग ह्याच्या तळाशी जर जाऊन बघायचं झालं ना तर ह्या आत्महत्या नक्की कशा करता होतात? तर प्रत्येक शेतकरी हा शेतीमध्ये शेती करताना एक नव्या उमेदीने जेव्हा सुरुवात करतो, जसं आता खरीपाचं हे आलं, मृग नक्षत्र आलंय, नव्याने उमेद करतो तेव्हा तो खत किंवा इतर गोष्टीसाठी बँकांकडनं कर्ज घेतो आणि ह्या कर्जाचा हप्ता फेडताना त्याला खूप मुश्किल होतो. कारण एकतर निसर्गाची आसमानी सुलतान आणि वरती बाकीच्या गोष्टी, त्यामुळे त्याचा ताळमेळ कधीच बसत नाही आणि त्याचं जे कर्ज आहे ना ते थकीत होतं. आणि मग ज्यावेळेस त्याच्या अभिमानाला, त्याच्या स्वाभिमानाला कुठेतरी डंक लागतो, कोणतरी त्याला हिणवतो किंवा अपमानाची त्याला हे जाणीव होते, त्यावेळेस तो चुकीचं पाऊल उचलतो. मग ह्या सगळ्याचं मूळ ह्या भांडवल उभारणीमध्ये किंवा उत्पादन खर्चावरती आहे. आणि ह्यालाच समूळ नष्ट करण्यासाठी कुक्कुटपालनासारखा जो शेतीपूरक व्यवसाय ना तो अतिशय फायदेशीर आहे. ऋषी, उदाहरणदा तुम्हाला सांगतो की एखाद्याला कोणताही उद्योग करायचा आहे, त्याला शेळी पालन करायचं किंवा फूड प्रोसेसिंग करायचं किंवा कोणताही उद्योग करायचा, तर त्यासाठी त्याला पैसा लागतो आणि मग बँकांचे उमरते झिंजवणं चालू होतं, सावकारांकडे जाणं चालू होतं. परंतु त्यापेक्षा तर एखाद्या, मी तुम्हाला सांगतो, एक 200 कोंबड्यांची तुम्ही चालू केलं, ते कुक्कुटपालन चालू केलं, ज्याला खूप मोठं भांडवल लागत नाही, मला वाटतं एक 5-6 हजारामध्ये तुम्ही हा उद्योग चालू करू शकता. मला एक ऋषी सांगा, आज तुम्ही समजा एक 200 कोंबड्यांपासून सुरुवात केली, मला वाटतं कोणत्याही हेचरीमध्ये जर आपण गेलं तर एका दिवसाचं पिल्लू किमान 16 ते 18 रुपयाच्या घरात भेटतं. म्हणजे तुम्ही जर 200 कोंबड्यांची जर सुरुवात केली, मला वाटतं कोणत्याही हेचरीमध्ये जर आपण गेलं तर एका दिवसाचं पिल्लू किमान 16 ते 18 रुपयाच्या घरात भेटतं. म्हणजे तुम्ही जर 200 कोंबड्यांची जर बॅच चालू केली तर तुम्हाला जास्तीत जास्त 3 ते 3.5 हजार रुपये लागतात. त्यांचं खाद्य, त्यांचा कुराडा किंवा इतर गोष्टी यासाठी अजून 4-5 हजार रुपये जर पकडले तर 3 महिन्यानंतर ह्याच 200 कोंबड्या तुम्ही 200-250 रुपयाला जरी एक विकलात तरी ते 40 ते 50 हजार रुपये निव्वळ तुम्हाला देतात. त्यातून तुमचा खर्च वजा केला 20 हजार रुपये, तरी सुद्धा मिळणारं शाश्वत उत्पन्न हे 20 ते 25 हजार आहे. मी मांस विक्रीतून बोलतो. अंड्यांचं उत्पन्न वेगळं, त्याच्यापासून मिळाला शिटवडा, त्याच्यातून मिळणारं खत, ह्याचंही उत्पन्न वेगळं. आज तुम्ही 200 कोंबड्यांची बॅच लावलात, 3 महिन्यानंतर तुमच्याकडे हक्काचे 20-25 हजार रुपये येतात. त्याच 20-25 हजारात तुम्ही 500ची किंवा 1000ची बॅच लावता, कारण तोपर्यंत तुमच्याकडे अनुभव आला असतो, तुमचा आत्मविश्वास वाढलेला असतो, तुम्हाला मार्केटची गणितं समजलेली असतात. तुम्ही 1000 कोंबड्यांची बॅच चालू किंवा 500 कोंबड्यांची बॅच चालू केलात तर नंतर येणाऱ्या 3 महिन्यांनी म्हणजे 6 महिन्यांनी तुम्हाला मिळालेलं उत्पन्न हे लाखाच्या घरात असतं, जे तुम्हाला परत फेडायचं नसतं. आणि त्या लाखातून जर तुम्ही छोट्या तुमचं शेळी पालन किंवा इतर कोणताही व्यवसाय चालू केलात ना, तर ऋषी तुम्हाला कोणत्याही बँकांचे उंबरटे झिजवायचे किंवा कोणाकडे हात पसरायची गरज लागणार नाही. म्हणून सुवर्ण कोकणच्या प्रत्येक बोर्डावर तुम्हाला लिहिलेलं असतं की श्रीमंत उद्योजक बना. का? तर स्वाभिमानाने जगा. एक वेळ तुम्हाला अन्न कमी भेटलं तरी चालेल, एक वेळ आपल्या गरजा थोड्या कमी भागल्या चालते, पण स्वाभिमान आपला कधी दुखावला नाही पाहिजे. ताठ मानेने आपल्याला जगासमोर चालला पाहिजे. उद्योजक म्हणजे नक्की काय? जास्त काही नाही ऋषी. असं कार्य करा, कोणतंही कार्य करा, कोणताही उद्योग करा, पण ते केल्यानंतर तुमच्या आई वडिलांना, तुम्ही त्यांचा मुलगा आहात किंवा मुलगी आहात याचा अभिमान वाटला पाहिजे. तुमच्या बायकोला, पत्नीला तुमच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. तुमच्या मुलांना वाटलं पाहिजे की माझ्या वडिलांसारखा श्रेष्ठ जगात कोण नाही. असं त्यांना अभिमान वाटेल असं जरी कार्य केलं ना, तरी मला वाटतं आपल्याला श्रीमंत होण्यापासून जगातली कोणतीही शक्ती कधीच रोखू शकत नाही. मेहनत, प्रयत्न या सगळ्यात आपण पुढे जात असतो. पण या पुढे जात असताना उद्योजकीय पर्वाच्या आयुष्यात आपण गेलो की आपल्याला आजपर्यंतच्या लोकसमजुतीतून असं जाणवतं, असं बोललं जातं की जर तुम्ही उद्योजक असाल तर तुमचा स्वाभिमान बाजूला ठेवा, कारण तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट खपवायचा असतो, बाजाराशी गणित जुळवून घ्यायचं असतं. पण असं नाहीये. तुम्ही स्वाभिमानानं जगू शकता आणि स्वाभिमानानं व्यापारीही बनू शकता. त्या सगळ्या गणिताची, त्या सगळ्या श्रीमंतीच्या उदाहरणाची जर तुम्हाला जाणीव करून घ्यायची असेल तर 5 जूनला अमरावती आणि अहमदनगर येथे कार्यशाळा होते. त्या कार्यशाळेला आपला प्रवेश नक्की नोंदवा. एक छोटासा ब्रेक पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर
नमस्कार, स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. अमरावती आणि अहमदनगर इथे होणाऱ्या कार्यशाळेच्या निमित्तानं आपण हा सगळा संवाद साधतोय. आपण कोंबड्यांबद्दल बोललो, काही सगळ्या या एपिसोडमधनं एक एक उद्योगाबद्दल बोलत असतो. मुळात आपली भौगोलिक परिस्थिती हे आपण बाजारपेठेच्या नजरेतनं बघतो आणि ही बाजारपेठ मुळात आपल्याला जी दिसत असते ती लहान असते आणि त्याचा सगळ्याचा परिणाम आपण आपल्या उत्पादनावर करतो. नेमकं उर्वरित महाराष्ट्राच्या बाबतीत हेच होतंय. त्यांना त्यांच्याच भागात, म्हणजे अगदी मराठवाडा म्हणा, अहमदनगर म्हणा, विदर्भ म्हणा, त्यांनाही छोट्या उद्योगातनं त्यांची बाजारपेठ अगदी घराजवळ मिळू शकते. नक्की ऋषी, का नाही भेटू शकत? सर्वांना मार्केट भेटू शकतं. गरज आहे की तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. जे उत्पादन असेल त्या उत्पादनाच्या गुणवत्तेची कधी तडजोड केली नाही पाहिजे. बाजारपेठ तुमच्याकडे कधी येईल जेव्हा तुमचं उत्पादन हे ठोक आहे, ते गुणवत्तेमध्ये एकदम जबरदस्त आहे, हे लोकांना जेव्हा समजेल ना, ह्या गोष्टीला वेळ लागेल. हे एका रात्रीत घडणाऱ्या गोष्टी नाहीयेत. त्यामुळे असंख्य लोकांना त्या कधी पटत सुद्धा नाहीत. परंतु हेच सत्य आहे की तुम्ही केलेलं जे उत्पादन आहे हे जर गुणवत्तापूर्ण असेल, त्याच्या मापदंडात तुम्ही कुठेही कमी पडत नसाल आणि त्याचा समोरच्याला ते उत्पादन घेऊन जर फायदा होत असेल ना, तर तुम्हाला तुमचं उत्पादन विकायला कुठेही मोठी बाजारपेठ शोधायची गरज नाहीये ऋषी. तुम्ही आज विदर्भात किंवा नगर, जिथे आपल्या 5 जूनला कार्यशाळा आहेत, तिथल्या कोणत्याही हॉटेलमध्ये जा आणि त्यांना फक्त विचारा, मला गावरान कोंबडीचं, गावठी कोंबडीचं चिकन प्लेट भेटेल का खायला? उत्तर एक असेल, नाही. मग एवढी प्रचंड जी गोष्ट कोंबड्यांची तीच गोष्ट बकऱ्यांची सुद्धा. आज शेळी पालनामध्ये एवढा प्रचंड पैसा आहे ऋषी की एक शेळी किमान, आपल्याला न म्हटलं तरी, जर तुम्ही शास्त्रोक्त प्रशिक्षण घेऊन जर शेळी पालन चालू करताय तर एक शेळी किमान तुम्हाला 15,000 रुपये वर्षाला देते. मी किमान बोलतोय. तुम्ही जर ब्रीडिंगसाठी केला, तुम्ही जर ईजसाठी बोकर केला, तुम्ही जर वर्मी कंपोस्ट, वर्मी वॉश तयार केला, तर तुमचं मिळणारं उत्पन्न, तुम्ही साध्या 10 शेळ्यांपासून जरी सुरुवात केलात ना, तरी तुमचं महिन्याला येणारं उत्पन्न हे किमान लाखाच्या घरात असेल. जी गोष्ट शेळी पालनाची तीच गोष्ट कुक्कुट पालनामध्ये लागू होते, तीच गोष्ट देशी गायीच्या संवर्धनात लागू होते, तीच गोष्ट नगदी पिकांमध्ये चालू होते. उद्या 5 जूनला कार्यशाळा होणार आहे. त्यात 5-6 विषयांबद्दल एक व्यवस्थित माहिती दिली जाईल, एक शास्त्रोक्त प्रशिक्षण दिलं जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला ठरवायचं आहे की कोणता व्यवसाय माझ्यासाठी सोपा आहे, ज्याच्यात मी खूप छान पद्धतीने काम करू शकतो. एकदा फक्त तुम्ही तुमच्या मनाची तयारी करा आणि तुम्ही सांगा की मला हा व्यवसाय करायचा आहे. तो व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारी सगळी मदत हे सुवर्ण कोकणने त्याची शेअर करणार. आम्ही कार्यशाळा फक्त शिकवण्यासाठी नाही करत आहोत, तर त्याच्यातून उद्योजक तयार व्हावेत आणि त्या उद्योजकांनाही बाजारपेठ द्यावी, त्यासाठी हा सगळा प्रपंच आहे ऋषी. उद्याच्या कार्यशाळेत आम्ही जी शिलेदार नोंदणी करणार आहोत, नव्याने ज्यांना या शेतकऱ्यांच्या चळवळीत जर सहभागी असेल, शिलेदार म्हणून यायचं असेल, कारण आमच्या या सुवर्ण कोकणमध्ये कोणतंही पद नाही, फक्त शिलेदार हे हेच मानाचं पद आहे. ज्याला दुसऱ्यासाठी जगायचं आहे, ज्याला दुसऱ्याला मोठं करायचं आहे, त्यांना आम्ही शिलेदार म्हणतो. तर जे शिलेदार म्हणून उद्या ज्यांची नोंदणी होईल ना, त्यांना ह्याच्या पुढील सर्व कार्यशाळा, कारण हे एका कार्यशाळेतून होणार नाही, तर या कार्यशाळांमध्ये, अभ्यास दौऱ्यांमध्ये, डीव्हीडीमध्ये सातत्य असले पाहिजे. चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये तुम्हाला राहिलं पाहिजे. तर त्यासाठी ह्याच्या पुढच्या सगळ्या कार्यशाळा यांना एकदम नाममात्र दरात, म्हणजे फक्त जेवणाचे पैसे किंवा हॉटेलचे पैसे घेऊन जे भाडं असतं हॉलचं, तेवढ्या नाममात्र दरात यांना संपूर्ण कार्यशाळा वर्षभर दिल्या जाणार आहेत. सगळ्या डीव्हीडी जे आहेत, ज्या शैक्षणिक, त्याही नाममात्र दरात देणार आहेत. एवढंच नव्हे तर जे शिलेदार आहेत, त्यांचे आप्तस्वकीय किंवा नातेवाईक यांनाही या श्रीमंतीची रहस्य जाणायची असेल तर त्यांनाही ती सवलत असणार आहे ऋषी. या सगळ्या सवलती, या सगळ्या गोष्टी या तुमच्यासाठी असतात. तुम्ही त्याचा किती वापर करून घेता, या सगळ्यावर तुमच्या श्रीमंती, त्या असं म्हणतं तुम्हाला कितपर्यंत जायचं या गोष्टी ठरलेल्या असतात. आपण आपल्याला धावण्याची सवय विसरलोय. ती धावण्याची सवय जर करून घ्यायची असेल तर मुळात आपली पावलांचा वेग काय आहे, आपली पायवाट कोणती आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि याचा एक थोडा जरी अभ्यास करताना तरी तुम्ही फार वेगानं दौडता. 5 जूनला अमरावती आणि अहमदनगर इथे कार्यशाळा होत आहेत. या कार्यशाळेत नेमकं याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील, भिनवल्या जातील, किंबहुना त्या करूनही घेतल्या जातील याची नक्कीच जाणीव ठेवा. तुम्हाला जर या कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा. परब, या ठिकाणी आलात, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.